आता आम्ही दुसऱ्या गावामध्ये जातोय. दुसरा गाव आहे वीरवाडी. वीरवाडी मध्ये आता आम्ही करते एंट्री. इकडे पण पाणीच पाणी आहे. नसेल वाटतं पाणी. सुरुवातीकडे इकडे सगळे जांभळाची झाड आहेत. घरं नाही तर घरं कदाचित पुढे असते. वीरवाडी आता इथेच कुठे बॅनर लावलेला ना. मंदिर काय आम्हाला अजून भेटलं नाहीये. पण आम्हाला ही रोडला स्मशानभूमी दिसली आणि ही स्मशानभूमी बघून जान 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 सॉरी जान जास्तच घाबरली. हा असं ती ह्या साईडला तोंड करून आहे. स्मशानांना माहित आहे ना तरी पण हे असं करतात. आपण यांना जरा विचारू. वीरवाडी पुढे आहे का वीरवाडी? चालूच झाली का तिथपासून? मग गाव हे कुठे घर कुठे तिथे? इथून आतमध्ये ना. ठीक आहे ठीक आहे. इकडे मंदिर वगैरे काय हा काय मंदिर हा काय कसला इकडे भवानीचा? हा आधी गावात जाऊन येऊ आपण. आम्ही आता हे गावात हा आधी जरा वीरवाडी आपण गाव बघून येऊ. तर आपण कुठे होतो तर त्या साईडला होती स्मशानभूमी आणि स्मशानभूमी बघितलं की जाम घाबरते. ती अपोजिट डिरेक्शनला बघते डोळे बंद करून. आणि ही एकटी शूर आहे फक्त. मला बोलते मस्त वाटते. दोन्ही साईडने पाणी आहे. वीरवाडीमध्ये आम्ही एंट्री तर केलेली आहे पण बघू आता तिकडची लोक आम्हाला किती प्रतिसाद देतात. आलो आम्ही बरोबर लोकेशन आलोय आमच्या वीरवाडी. आम्ही कन्फ्युज होतो स्टार्टिंगला की चुकतोय की काय असेल पण आहोत आम्ही बरोबर आहोत. आय थिंक ही सगळी इकडे वीरवाडी आहे. घर अशी वरती वरती आहे त्यांची. हा ह्यांना विचारू. इथे एक मंदिर दिसतंय तेच आहे. कुठचं आहे ते त्यांना विचारूया का? नाही नाही इथे दिसतंय. कुठे आहे? आज शनिवार हा त्यामुळे सगळे हनुमानजी मंदिरात दिसतात वाटतं. आता हे आम्ही जात होता वीरवाडीतला हनुमान मंदिर. पाय वाटेने चिकूचं झाड दिसत नव्हतं. हा
तुमचं नाव होतं का असं फोडून आणतात नदीत ना नदीतून जाऊन हे काढून घेऊन येतात. काय बोलू त्यांना कळते आतमध्ये आहे हे हाताने लागत होते ना ते त्यांनी घातले होते. कुठे जातो? हा तरळ हायवे का हा हायवेला बाहेर पडतो. बापरडे मोंड येणार वाटतं आम्हाला असं म्हणजे सगळीच गावं करायची इथून गेलात हायवे गेलात तर गाव नाही मोंड बापरड्यातून मोंड बापरडे खाली राईटला मारायचं राईटला मारला की सगळी गावं मिळाली तुम्हाला ते रोड सोडायचाच नाही असा एक छोटा ब्रिज आहे त्या ब्रिज वर ना लेफ्ट साइडला जायचं लेफ्ट साइड मग पाडगाव गोवळ पेंढरी असे ते सगळे गाव मिळणार आणि राईटला मारला तरी गाव मिळणार पण ते कमी आहेत 2-3 गाव मानिवडे आणि हे गडितामाने पण याच्यात तुम्हाला मोंड पाटगाव गोवळ म्हणजे अभिजित सावंत आयडॉल होता ना त्यांचा गाव तो गोवळ पाटगाव म्हणजे दत्त मंदिर वगैरे ते सगळं सत्य मंदिर वगैरे राहतं पूर्ण वस्ती मिळेल तुम्हाला म्हणजे मंदिर वगैरे ते आम्ही आता हे आहे ना हे आत्ताच काम चालू आहे मेरी टाइम मार्फत आता हे सांगतो का याच आत्ता रस्ता दुखला आता मी संघस्वयंसेवक असल्यामुळे प्रचारक पण होतो त्यामुळे आपलं स्वतः ते काम करायचं धुळीचा त्रास व्हायचा ते वयस्कर लोक आहेत त्यांना पाणी आणि त्यामध्ये झाडू मारून पाणी मारलं रात्रीच्या वेळेस आता तेवढा पीस राहिला होता हा एवढा पीस हा इथून आम्हाला मेरिटाईम बोलतात आम्ही त्या सगळ्यांना आमची मच्छीमार समाज गावी समाज संघटना आहे त्या संघटनेचा मी फाउंडर मेंबर आहे त्यामुळे आम्ही हे सगळे आता देवघर तालुक्यात जवळजवळ 22 कामं काढली 112 कोटीची कामं काढली 112 कोटी आता मोंडात गेला तुम्ही तिथं पण काम चालू वाडा त्याला हनुमान मंदिरात गेला तिथे खाली मागे मोठं काम चालू आहे ते पण काम चालू आहे अशी देवघर 2013 भाऊ सरपंच केला होता गावाला काकांनी आणि मग संपूर्ण हे मॅनग्रोव्ह वरती आम्ही म्हणजे जीव समुद्री जीव संवर्धनाचा म्हणजे प्रयोग केला होता खेकडा प्रकल्प टिंगूळ प्रकल्प म्हणजे मच्छीमारांसाठी जे काय करता येईल राणीसाहेबांमार्फत आम्ही ते सगळं म्हणजे तामिळनाडू आरडीसी राजीव गांधी रिसर्च सेंटर म्हणून तिथून 1.5 महिना आम्ही आंध्राला वगैरे 1.5 महिना पूर्ण त्या मच्छीमारांच्या ह्याच्यावरती आम्ही जास्त मच्छीमार काय स्वतः आम्ही त्या समाजात असल्यामुळे मी त्या मच्छीत असल्यामुळे मी कधी नव्हतो मच्छी स्वतः उतरलो आता छोटी बोट टाकली आम्ही 4 मित्रांनी कॉलेज मित्रांनी एकत्र येऊन 4 बोट आम्ही एक बोट टाकली सध्या सत्य तेव्हा कॉलेज आम्ही केलं पूर्ण आदिवासी टाईप आम्हाला काही नव्हतं ओढीने आम्ही जायचो कॉलेजला तेव्हा मी 88-89 ला ते 93 पर्यंत कॉलेज केलं होडीने प्रवास आणि इथं जंगल पायवाट म्हणजे त्यावेळेस भेडिया म्हणतात ना तरस आणि लांडगे हे आम्ही स्वतः पाहिले डुक्कर वगैरे आता वाघ वगैरे आहेत म्हणजे बिबळे वगैरे असतात संध्याकाळच्या वेळेस असे कधी फिरतात असं म्हणजे आता कमी आहेत ते सगळे संपले आणि कोल्हे संपवले कोल्हे आणि आमच्या गावात एक कुत्रा नाही मिळणार एकच फक्त त्या 5 घरांमध्ये बांधून ठेवतात म्हणून एक कुत्रा आहे सगळ्या कुत्र्यांना आणि माणसांना त्रास माणसांना बघून घाबरतात ते म्हणजे माणसांवर अजून ते हल्ला का असा काय केला नाही असं तुम्ही म्हणजे त्याच्यावरती करताय रिसर्च कुठल्या कंपनीचं असं नाहीये तुम्ही खाजगी इथं मेन आंबा आणि आपण आंब्याचं बघितलं आंबा यावेळेस 10% पण नाही काल कोणतरी रिसर्च केलं ते माझे 9%च आहे बापरे म्हणजे आम्ही 5-10% बोलतो पण त्यांनी आणि ते आहेत पुण्यात येतं तुमची कुठली तरी रिसर्च सेंटर कुठली तरी संघटना आहे तिने सर्वे केलाय ते म्हणाले लोकसत्तामध्ये आहे बघा 4-5 दिवसाच्या लोकसत्ता का महाराष्ट्रात
9% आम्ही म्हणतो 10% आम्ही फिरतोय ना, हा म्हणजे 10% आंबा असा घडतोय ना विचित्र. आणि हे सगळं केमिकल फवारणी ना, त्याचा दुष्परिणाम आहे. कॉलेज असं केलं ना 5 वाजता उठावं लागायचं. हा एक ड्रेस घेऊन द्यायचा. इथं असे बुळबुळीत होतं ना पाण्यामध्ये, चिखल असं तयार होतं. जिथे उतरायचं ना तिथं पलीकडे ब्रिज आता आहे ना हा हा तिथं उतरलं कधी पाय स्लिपून पडायचो, मग ते कपडे खराब व्हायचे. मग ते कपडे समोरच्या आमच्या चित्राचे पलीकडे त्यांच्याकडे जहाज होतं आणि ते आमच्या वडिलांचे मित्र, आमचे पण जहाज होते. माझं घर बाजूला आता हे जे घर आहे ना जुनं घर आहे. ऍक्च्युली त्या बाजूला हे छोटं आहे ना, छोटं आता माठ दिसतो ना. आणि हे हनुमान मंदिर पण माझ्या वडिलांनी, माझा जन्म होऊन माझं नाव पण मारुती ठेवलंय. त्याच दिवशी बोटीने बोट होती, बोटीने ते येत होते. येत असताना पत्तरची गोष्ट पत्तर बोटीने येत होते. बोटीने येत असताना पहाटे इथं होडी इथं लागली ती हनुमान जयंतीला बरोबर संगमवर. त्यावेळेस नुसता दगड होता, चंद्र फासायचे त्याला. मग संगमवर मुंबईत माझे वडील मुंबईत सेस्मिक कॉर्पोरेशनला त्यावेळेस कप्तान होते. आणि त्यावेळेस म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे झाल्यामुळे त्याने स्वतः खर्च करून मग मंदिर छोटस होतं. मग ते छोटं मंदिर कौलारू केलं. कौलारू नंतर मग आम्ही आमची जॉब जाता मी आणि सुनील जोशी म्हणजे आता एक मुंबईत छोटेसे बिल्डर आहेत, राणे साहेबांचे काम करतात. ते आम्ही हे मंदिर आम्ही दोघांनी नंतर मग उचल घेतली नाही. आम्ही स्वतः तुझा जन्म ना माझा पैसा चल आपण हे करू आणि लोकांना एकत्र करून हे मंदिर आता जीर्णोद्धार केला. जवळजवळ आता 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. म्हणजे पहिलं नुसतं एक कौलारू कौलारू नुसतं होतं. म्हणजे वडिलांनी आमच्या कौलारू बांधला. त्यावेळेस माझा जन्म झाला पहाटे 5:45ला आणि ते आले 4:30ला 4:30ला होडीने दगडून होडीने यायचे. होडीने घेऊन आले ते. आणि लोक त्यावेळेस म्हणजे हनुमान जन्मला त्यामुळे ते पूर्ण वाजत गाजत आणायच्या तयारीत सगळ्यात. त्यातच माझा जन्म झाला. त्यामुळे माझं नाव म्हणजे सुईण होती, त्याने सांगितलं हा हनुमान जन्मला येतोय, हा मारुती घरात. त्यामुळे नाव माझं मारुती म्हणतो त्यावेळेस. त्यावेळेस आमची अवस्था होती की सगळ्या राणेसाहेब नारायण राणे आल्यानंतर असं 90 नंतर जेव्हा आले ना राणेसाहेब 90 नंतर यायला लागले. त्यानंतर 99 पासून जी मुख्यमंत्री झाले आणि तिथून हा तुम्हाला ब्रिज दिसतोय. हे पूर्ण आम्ही आदिवासी पायवाट जंगलातून जावं लागतं. जी घाटीवरती गाव आमचं नाडनगाव आहे, इथून 4 किलोमीटर बरोबर चालत जायचं. हायस्कूल आम्ही इथून हायस्कूल गेलो 7 किलोमीटर हायस्कूल जायचं चालत. संध्याकाळी जेव्हा दिवस लहान असतो त्यावेळेस धावत यायचो आम्ही. वरती सडा टापूला आलो की मग धावत यायचं. नाही तर इथं येईपर्यंत काळोख व्हायचं नाही. आम्ही धावत यायचो. असं हायस्कूल 3 वर्ष. त्यावेळेस ती कठीण परिस्थिती होती ना. आता काय त्यामुळे मुलं शिक्षण घेतात, तिथं घेणारे घेतात. नाही ही वीरवाडी एवढीच आहे. ही वीरवाडी आमच्या मोसुली गाव आहे. तुम्ही ऐकला हडबल 127 घर आहे. जर परत कधी आलात ना स्पेशल ब्लॉग करायला तुला गावात कोळीवाडा सेम कोळीवाडा दिसेल. त्यामुळे तुम्हाला सुनील बर्वे किंवा मधुरा वेलणकर वगैरे ह्या लोकांची पसंती कधी शूटिंग 2-3 पिक्चरांची करून एकदा होती. आम्ही नंतर एक केलेलं होतं. एकदा नंतर त्यानंतर केली. काय साहेब काय म्हणता? या सरळ सरळ गेलात ना की बरोबर राईटला मारायचं. राईटला. थँक्यू आणखी इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. होय, आमका हे काका भेटले. त्या मारुती काकांचं ऐकून झाला. मग हे काका काय काय सांगत होते ते पण व्हिडिओ आणि बनवतात वाटतं. मग ते जरा वेळ बोलत बसले. मस्त मरणाचा ऊन लागलेला पण त्यांचं ऐकलं आणि आता आम्ही आहे ना जाऊ. त्या काकांसोबत गजाने मारला आणि आता हे भाजीच्या झाडाखाली बसला. मरणाचा ऊन लागला. आमच्या पण लक्षात नाही इला त्यांका म्हणून सावळे थांबा म्हणून जाम ऊन लागला. इन्फॉर्मेशन खूप दिली भरपूर काय काय बोलले. अजून पण जेवणी असतील पण ते जरा घाबरत होते. कोणतरी बघा कारण पॉलिटिक्स मधलं बोलत होते. तर आता आम्ही खाता होय आणि मग बघू पुढचं आमका खायचो गाव घ्यायचो आता. मध्ये बघून ते गेले मला तुझ्याकडे मी कंटिन्यूअस बघून होते. तुझ्याकडे बघणार तोंड फिरून रागा कसा किती कसा रागा तर असो होतो यो देवगड तालुक्यातलो 3रो गाव वीरवाडी. तुमका आवडलो असत व्हिडिओ आणि असे अजून गाव बघूचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट गावामध्ये.